सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आयुष्यात अडथळे वाढले आहेत का? मेहनत करूनही यश मिळत नाहीये का? वैशाख अमावस्येचा हा दिवस खास आहे, कारण शनी जयंती. या दिवशी शनी देवाची कृपा मिळाली, नशिबाचे दरवाजेही उघडतात. वैशाख अमावस्येची गूढ रात्र आणि कर्माचे न्यायाधीश मानले जाणारे शनिदेव पृथ्वीवर अवतरलेला पवित्र दिवस. म्हणतात या दिवशी केलेली एक छोटी प्रार्थना देखील आयुष्यात मोठे अडथळे दूर करू शकते. साडेसती, अडचणी, आर्थिक संकट यापासून मुक्ती मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे. चला जाणून घेऊया वैशाख अमावस्येला येणारी शनी जयंतीचे अद्भुत महत्त्व. स्कंद पुराणामध्ये शनिदेवाचे महत्त्व, पूजा अर्चना, अमावस्येचे फल सांगितलेले आहे. ब्रह्मपुराणामध्ये शनिदेव जन्म आणि सूर्यपुत्र म्हणून वर्णन. पद्मपुराणामध्ये शनी अर्चना, पूजा, दान आणि अमावस्येचे महत्त्व सांगितलेले आहे. भविष्य पुराणामध्ये शनी जयंतीला केलेल्या पूजा अर्चनेचे फल संक्षेपमध्ये सांगितलेले आहे. शनिदेव सूर्य आणि छाया यांचे पुत्र आहेत. वैशाख अमावस्येला त्यांचा जन्म मानला जातो. शनी पूजा अर्चना, दान, जप याचे महत्त्व सांगितलेले आहे. वैशाख महिन्यातील अमावस्येला शनी जयंती मानली जाते. या दिवशी भगवान शनिदेव यांचा जन्म झाला आहे असं शास्त्र सांगतं. त्यामुळे हा दिवस शनी दोष, साडेसती, ढेया आणि अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. आपण कथा बघूया शनिदेवाच्या जन्माची. सूर्यदेवाची पत्नी संज्ञा सूर्याच्या प्रखर तेजामुळे त्रस्त झाली. त्यामुळे त्यांनी आपली सावली निर्माण केली आणि त्या सावलीला आपल्या जागी ठेवून तप करण्यासाठी निघून गेल्या. त्या सावलीचं नाव होतं छाया. छाया सूर्यदेवाची सेवा करू लागली. काही काळानंतर छाया गर्भवती झाली आणि वैशाख अमावस्येच्या दिवशी एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. तोच पुढे शनिदेव म्हणून ओळखला गेला. असं सांगितलं जातं की छाया देवी भगवान शिवाची कठोर तपस्या करत होती. गर्भात असतानाच शनिदेवांनी तपस्येचा प्रभाव घेतला. त्यामुळे त्यांचा स्वभाव गंभीर, न्यायप्रिय आणि कठोर झाला. जेव्हा शनिदेवाचा जन्म झाला तेव्हा त्यांचा रंग गडद होता आणि ते अत्यंत तेजस्वी होते. एक मान्यता अशी आहे की जन्मानंतर शनिदेवांनी प्रथमच सूर्यदेवाकडे पाहिले आणि सूर्यदेवाचे तेज मंद झाले. तेव्हा सूर्यदेवांना वाटलं की हा पुत्र अशुभ आहे. पण नंतर सत्य समजल्यावर त्यांनी शनिदेवाला स्वीकारले. त्यानंतर शनिदेवांना कर्माचा न्याय करणारे देव मानले जाऊ लागले. शनिदेवांना भगवान शिवाकडून विशेष असे वरदान मिळाले होते असं सांगितलं जातं. शिवाने शनिदेवांना सांगितले की तुम्ही लोकांच्या कर्मानुसार फल द्याल. जो चांगले कर्म करेल त्याला उत्तम फल मिळेल आणि जो वाईट कर्म करेल त्याला शिक्षा मिळेल. त्यामुळे शनिदेवांना न्यायाधीश मानले गेले, कर्माचे न्यायाधीश मानले गेले. वैशाख अमावस्येला शनी जयंती येण्यामागे एक खास आध्यात्मिक अर्थ पण आहे. अमावस्या म्हणजे काय? अंधार. आणि शनी म्हणजे काय? कर्माचा न्याय. या दिवशी आपण केलेल्या कर्माचा विचार करून शनिदेवाची प्रार्थना केली, जीवनातील नकारात्मकता दूर होऊ शकते. अनेक लोक या दिवशी उपवास करतात, दान धर्म करतात, शनिमंत्र जपतात. शनिदेवांना न्यायप्रिय देव मानलेले आहे. ते कोणावरही अन्याय करत नाहीत. प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फल देतात. म्हणूनच शनी जयंतीच्या दिवशी आपण चांगल्या कर्माचा संकल्प केला त्याचे विशेष असे फल मिळते असं मानलं जातं. विशेषतः ज्यांना साडेसती आहे, ढेय आहे, शनिदोष आहे असणाऱ्यांनी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी काय काय करावे? छोटे छोटे नियम. या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. शक्य असल्यास तीळ घालून पाण्याने स्नान करणे शुभ मानले जाते. त्यानंतर स्वच्छ कपडे घालून शनिदेवाची पूजा अर्चना करावी. घरात शनिदेवाची पूजा अर्चना शक्यतो करत नाहीत, मंदिरातच करतात. तिथं मंदिरात आपण काळे तीळ, तेल, उडीद डाळ, काळे कपडे अर्पण करणे शुभ मानले जाते. काही ठिकाणी पिंपळाच्या झाडाची पूजा अर्चना करण्याची परंपरा आहे. पिंपळाला 7 प्रदक्षिणा घालून शनिदेवाची प्रार्थना केली जाते. शनी जयंतीला दानाचे विशेष असे महत्त्व आहे. गरजूंना अन्नदान करणे, काळे तीळ दान करणे, तेल दान करणे, गरिबांना मदत करणे अत्यंत पुण्यकारक असं मानलेलं जातं. असं केल्यानं काय होते की शनिदोष शांत होतो आणि आयुष्यातील अडथळे कमी होतात असं मानलं जातं. असंही म्हणलं जातं की या दिवशी शनी मंत्राचा जप केल्याने मन शांत होतं आणि नकारात्मक विचार दूर होतात. ओम शै शनेश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा किमान जपावा. शनिदेवाची कृपा मिळते असं आपला शास्त्र सांगते. भक्तीने केलेली प्रार्थना मनाला सकारात्मक ऊर्जा देते.
वैशाख अमावस्येला पितृतर्पण करणे शुभ मानलं जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांची आठवण करून त्यांना तर्पण दिल्यास पितृदोष कमी होतो असं मानलं जातं. त्यामुळे शनी जयंतीचा दिवस केवळ शनी पूजा अर्चनेसाठी तर आहेच आहे, त्यासोबत पितृस्मरणासाठीही महत्त्वाचा आहे. या दिवशी राग, वाद, भांडण टाळावे असं सांगितलेलं आहे. शांत राहणे, संयम ठेवणे आणि चांगले विचार करणे महत्त्वाचे मानले जाते. शनिदेव संयम आणि शिस्त यांचे प्रतीक आहेत, म्हणून या दिवशी आपणही संयम पाळणं आवश्यक मानलं गेलेलं आहे. शनी जयंतीचा खरा अर्थ म्हणजे काय? कर्म सुधारण्याची संधी. आपण केलेल्या चुका मान्य करून पुढे चांगली कर्म करण्याचा संकल्प करणे, गरजूंना मदत करणे, सत्य बोलणे, प्रामाणिक राहणे हे शनिदेवांना प्रिय आहे असं शास्त्र सांगतं. वैशाख अमावस्येच्या या पवित्र दिवशी येणारी शनी जयंती आपल्याला एक महत्त्वाचा संदेश पण देते. काय देते? की कर्म करा, संयम ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा. कारण शनिदेव कधीही अन्याय करत नाहीत, ते फक्त आपल्या कर्मानुसार फल देतात. म्हणूनच या दिवशी केलेली प्रार्थना, दान आणि चांगल्या कर्माचा संकल्प विशेष फलदायी मानला जातो. ही होती वैशाख अमावस्येला येणारी शनी जयंतीची दिव्य अशी माहिती. कर्माचा न्याय करणारे शनिदेव रागावले अडचणी वाढतात, पण प्रसन्न झाले आयुष्य बदलून टाकतात. म्हणतात ना, पावला तर परमेश्वर, नाहीतर शनेश्वर. भक्ताच्या जीवनातील अडथळे दूर करणारे, संयम, शिस्त आणि सत्याचा मार्ग दाखवणारे, कर्माचा न्याय करणारे न्यायाधीश. जय जय शनिदेवा, जय शनिदेवा.